माटेगावला कार्यक्रम केला. किती रुपयाचा पुरो? 7,730 रुपयाचा. माटेगावचा संपूर्ण 15,000चा कार्यक्रम. नावाचे नाही हो, 16,500 नावाचे झाले तेवढे. तिथून कार्यक्रम केला रात्री म्हणजे करंजीचा. हे कार्यक्रम म्हणजे समजे 10,000च्या पुढचेच कार्यक्रम आहेत. पण उमरीत आतापासून 10,000ची लीड तुटलीच नाही. नाही नाही हो मावस भावाचा उधार हो करू द्या. संतोषराव जमरे गावाचं मी नाव नेहरू नगरकर. मावस भावानं दान केलं मावस भावाच्या नावाला. देवरा गुदाचा माना देवरा गुदाचा माना केला म्हणले उधार राजाचा. राधाजी साखरे गावाचं मी नाव उमरीकर. नातं दान केलं आजोबाच्या नावाला. केलं म्हणलं आज्याचा उधार. लक्ष्मीबाई साखरे गावाचा बी नाव उमरीकर. नातानं दान केलं आजीच्या नावानं. या सोयीनं त्या पोरायचं नाही नाही मारते तिकडे या. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी. नामदेवराव साखरे गावाचा बी नाव उमरीकर. बालाजीरावल्याकडे दान केलं वडिलाच्या नावाला. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी. भाग्याने जन्म मला मुरळीचा मिळाला. रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला. रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला. रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला. भक्तीत देव माझा लागला गळाला. मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला. मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला. मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला. खोबरं भंडाराची वाटी ज्याचं नाव सदा मोठी. खोबरं भंडाराची वाटी त्याचं नाव सदा मोठी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. भंडारा ललाटी हाती वाजवी ते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी. देव माझा मी नाही कोण दोषी. बालपणाची मुरळी झाली देवदासी. बालपणाची मुरळी झाली देवदासी. बालपणाची मुरळी झाली देवदासी. दुःख आहे माझं सांगा बोलू कोणापासी.
जेजुरी मथुरान तीच माझी काशी जेजुरी मथुरा तीच माझी काशी जेजुरी मथुरा तीच माझी काशी त्याच नाव सदा उठी सदा असतो माझ्या पाठी त्याच नाव सदा उठी सदा राहतो माझ्या पाठी नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी भंडारा लाटी हाती वाजवी ते घाटी भंडारा लाटी हाती वाजवी ते घाटी नाचते मुरळी मी भंडारायाच्या साठी नाचते मुरळी मी भोळ्या साठी रडत काळीज माझ त्याला फुटली वाचा फासा तोडला मी स्त्रीच्या बंधनाचा फासा तोडला मी स्त्रीच्या बंधनाचा फासा तोडला मी स्त्रीच्या बंधनाचा सात सुगंध मल्हार चंदनाचा येळपोट गाते रेणू सदानंदाचा येळपोट गाते रेणू सदानंदाचा येळपोट गाते रेणू सदानंदाचा पहिली वाघ्याची कसोटी गाणं माझी रोजी रोटी पहिली नाडूची कसोटी गाणं माझी रोजी रोटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी भंडारा लाटी हाती वाजवी ते घाटी भंडारा लाटी हाती वाजवी ते घाटी सरलं नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी नाचते मुरळी मी भोळ्या देवाच्या साठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी पाकतीचे प्रणाम ऐका कथेचे प्रमाण तुकाराम हा ऐका सुननदान केलं सासऱ्याच्या नावात तुकाराम सूर्यवंशी गावाचं नाव उंबरीकर सुननदान केलं सासऱ्याच्या नावानं देवर गुजाचा माना विरहजी कथा कोण कालती आपली हा मला वाटतं कथा कळाली की नाही कुणाला नाही तर मराठीनं केला कन्नडी भरतारी एकाचे उत्तर एका नाही एका नाही तेलंगणामध्ये गेलतो मी एकदा तेलंगणात हा सिद्धिपेठ जिल्हा कोंबरळी गाव मोठी यात्रा भरती शिवरात्रीला हैदराबाद येडं लागून गेलो कोणाचं त्या जाहिरानीचं मनाला विचार केला तेव्हा जर अशा अवस्थेत जर गेलो तर जाहिरानी मला मिळणार नाही जाहिरानी कोणाच्या तरी वाड्यामध्ये आहे जाहिरानी कोणाची तरी बायको झाली कोणाची तरी सून आहे मग दारोदार हिंडण्याकरता केवढा श्रीमंत असेल त्याला मुभा नाही त्याला काय व्हावं लागल भिकारी जाहिरानीची कथा आणि रामायण तितकं लय अंतर नाही बर का जेव्हा रावण सीतेला आणाय गेला त्यावेळेस राजा होऊन नाही गेला भिकारी झाला भिकारी गोसाई त्याच प्रमाण बंगाल देशचा राजा काशीनाथ जाहिरानीच्या जीवासाठी अंगावरले वस्त्र जाळून राख केली ओढून डोईचा बुचडा बांधला ठ्यासून लंगोट खोवला जातीचा ना मात्र मतीचा गोसाई झाला झाला आता गोसाई कोणाला म्हणाव कोणाला ज्याला गहू सापडली हा गोसाई ज्याने 6 जिंकले त्याला म्हणतात साधू 6 म्हणजे काय काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ज्या बहादरानं धुवून काढले त्याला साधू म्हणतात 6 धुवून काढले नाही काही गोसाई असे
आणि काही गोसाई तर न्यारी न्यारीत राहतो तो 12 वाजता गावात येतात बा गावभर भिक्षा मागतात बा भिक्षा झाली पूर्ण की झोळी पाठीवर टाकली लगे असे मस्त कच्च्या रस्त्याने कॅलांच्या कठाला निघतात खाटला खेकड्याच्या नळ्यात हात की काढा खेकडा टाकला पुढच्या भाजली की निघले लांग्या खात इकडं मालेगाव गोसाई याला साधू म्हण नाही याला गोसाई म्हण नाही याला संत तुकाराम महाराज या लोकांना काय म्हणले काय म्हणले वरी भगवा झाला नामे अंतरी वसे केला कामे याला म्हणून आई साधू जगी विटंबना बाधू आयसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू अंगी लावितो राख डोळे झाकून करतो बाप अंगी वैराग्याच्या माळा भोगी वेशेचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळो जळो आयशा लोकांच्या संगती नीच लोकांच्या संगती नको आहेत बर का वैरागी अंगी वैराग्याच्या माळा आता वैरागी कशाला म्हणावं कशाला काही माणसं वैरागीशील बोलतात पण वागत नाही वैरागी कुठं आढळते आपल्याला स्मशानभूमी वैरागी मसनवट चांगला एक माणूस मराव मसनवट्यामध्ये तयारी करायला जातात ते सरळ रचायला सरळ रचलं पण इकडे येत नाही बिगिन ते बिड्यावरीत मुकाट्यानं बसत नाही त्याच्या ते विचार करतात काय हो दादा काय खरंय माणसाचं काय कराय हो काय कमाई केली भल्या या माणसानं पण शेवट काय माणसाचं काय हे तर समजायला माहिती माणसाचं खरं काय मग मूर्तीसाठी पैसे का देऊ नयेत या लोकांना खरं तर नाही तरी तुमचे हात आखडायलेत की नाही खरं काहीच नाही खरं एवढंच आहे बरं काय या चंद्र सूर्य तोपर्यंत राहणाऱ्या वस्तूला माणसानं खर्च अवश्यच केला पाहिजे बरं का मंडळ याला वैराग्य म्हणत नाहीत वैराग्य कशाला म्हणतात माणसानं संसार करू नये अशातला प्रकार नाही संसाराचा त्याग करून जीवन परमार्थाकडे घालवायला म्हणतात वैरागी माणसानं बिडी ओढू नये अशातला प्रकार नाही बिडी ओढा कुठे आमचा गडी ते तिकडे 200ची नोट दाखवायला बिडी वडा पण जन्मभर न बिडी वडता त्याची संगत सोडाव त्याग करावं त्याचं ना आता एक मला वैरागीशील माणूस भेटला कोट मालेगावच्या बाजारात ते म्हणला दादा मी जन्मलो तेव्हापासून बाळ ब्रह्मचारी मी दचकलो बापा म्हणलं शास्त्रामध्ये 4 ब्रह्मचारी हे 5वा कोण आहे आणि ते म्हणणारा कोण होता टाक मेहात दुलडीतलं वांग ते त्याच्यातच राहतात मेळ्यात पडतात यायचं गिराईकच ते अरे गधड्या तुझ्या अंगात पुरुषार्थपणा नाही तर तू ब्रह्मचारी का पालन करणार नाहीस ज्याच्या अंगामध्ये पुरुषार्थपणा आहे आणि पुरुषार्थपणा असून जर ब्रह्मचारी पालन करत असतं त्याला नाव वैराग्य वैराग्य म्हणतात द्या 200 मारुतराव पाटील अण्णा साखरे कोणातेकर मग इरी थोडी टाकली 12 गाडी विद्या भारती कोणाच्या गोसायनामध्ये बंगालदेशच्या राजानं ज्या परमान पाखरू आकाशामध्ये उडतो या परमान इथेच्या जोरावर काय म्हणू लागला जन्म मरणाची परवा नाही झालो गोसाई तुझ्या पायी सालो गोसाई तुझ्या पायी सालो गोसाई तुझ्या जन्म मरणाची परवा नाही सालो गोसाई तुझ्या पायी सालो गोसाई तुझ्या पायी सालो गोसाई तुझ्या पायी असा म्हणीत बंगालदेशचा राजा ज्या गावात ज्या राणी संसाराला लागून नांदत होती त्या गावचं नाव काय आला उदर पुराला आला उदर
50 रुपये. धोंडजी पाटील अण्णा, धोंडजी वल्द मारुतराव पाटील अण्णा, पिसाळ काऊलगावकर नातीनं दान केलं आजोबाच्या नावाला. लाल बगीच्यामध्ये बंगाल देता काशीनाथ राजा उतरला. मनाला विचार केला तेव्हा सोंग आणलं तर सोंगाची सपाटणी झाली पाहिजे. तर सोंग आणव ना तर सोंगाच्या नादी लागू नये. सोंग आणि सोंग केलं तर सोंगच होते बर का माणसाचं. आपले कार्यकर्ते झोपलेत का काय? कल्पना म्हणून देतो तुम्हाला. आमच्या संघ एक सोंगाड्या माणूस होता. सोंगाड्या भागुराव आमचा जिलक्या. काय सोंगाड्या खरंच सोंगच होऊन मेला गडी बर का. आणि आमच्या कलाकाराला काय देवाचं वरदान आहे ते कळत नाही बरं का. यायचं सोंगच होऊन मरायलेत. कोणतं होलगटल्या होलगट नीट तर एक मरण नाही भाऊ. हे आमचं एक बसलं पहा माझ्या तावडीतून. कातरशी इच लागली त्याला. कातरशी वाकडं तोंड झालं. म्हणलं माझ्या सगळं दारू पिऊ नको राजा. सैन झालं नाही देवानं. पण बचलं कुठं तरी पुणे आडू आलं. कारण काय कोणते पैसे कोण्या रकमेचे कमावतात त्याचा विचार केला पाहिजे. ते पाय दम पडे त्याला. सील सील करायले आता. शिवबाजी शिवबाजी बारसे गावाचं बी नाव उमरीकर. आजच्या नाव शेतीमध्ये काम कष्ट करून पैसा कमवला ती कष्टाचे पैसे. नरहरी हा नरहरी खरबे गावाचं बी नाव राठी. राठीकर हे दोकड दुखण्याच्या माणसाने पडला होता. बसला होता पैसेच. बहिणीचं नाव शांताबाई सरस्वत. हा शारदाबाई. बरं शारदाबाई. शारदाबाई कानोडे गावाचं बी नाव अर्धापूरकर बहिणीच्या नावानं. बर तर पैसे कमाई करण्याकरता अलग अलग पैसा संसारात येतो. हे जे पैसा शेतकऱ्यामध्ये कष्ट करून कमावलेला पैसा त्याला कष्टाचा पैसा म्हणतात. आणि अनेक तऱ्हेचे पैसे कमावले जातात. पण आमचा जे पैसा आहे का आमचा पैसा वेगळ्या रूपाचा आहे. एक तर कष्टाची साथ आहे आणि या कष्टाला पैसे देणाऱ्याची साथ म्हणजे ते दान म्हणून मग का देवाच्या नाथ्यामध्ये पैसा देतो. कोणाच्या नाथ्यात? याला आडवा आलं कोण देव म्हणजे दानामध्ये पैसा कमवला जातो. आणि हे दानातला पैसा जर आम्ही जर उचलून दारू पितो वाकडं तोंड झाल्याशिवाय राहणारच नाही. 100% गॅरंटी. पैसा झोपला पाहिजे बरं का. पैसा विचार केला पाहिजे. आपलं जागरण म्हणजे एक वस्तूचं जागरण नाही. आपल्या जागरणामध्ये मार्गदर्शन मिळतात बाकी काही नाही बरं का. आणि मी जास्तीत जास्त पैसे त्यांना लागत नाही. कारण काय आपल्याला पक्का माहिती आहे पैसे पैसे नाही ते जहर आहे. जहर हे पैसे सुधे नाही. याचा विचार केला पाहिजे माणसानं. म्हणून बंगाल देता काशीनाथ राजा उद्य भानूच्या लाल बगीच्यामध्ये उतरला. सोंग आणलं तर सोंगाची सपाटणी झाली पाहिजे म्हणून 12 गाडी विद्या भरली. शेडी भरून 3दा जमिनीला मारली.
शाही शास्त्र 18 पुराण तयार केले आणि माळ गेली बर का माळ जपीत बसला. जय राम. जय राम तुकाराम जय राम. लाल बगीच्यामध्ये असणारे माळी या माळ्याने विचार केला हाक मारली कडे. अरे काय गोसाई आला रे. काय जटाधारी गोसाई आला म्हणावा. घे बर दर्शन या गोसायाचा. असं दर्शन घेतलं तर तो लाभ होईल. घे दर्शन. नारायण महाराज 12 बरस की 13 बरस की शादी हो गई. नमो नारायण महाराज. 12 बरस की 13 बरस की शादी हो गई. काय झालं. याची भाषा आपल्याला कळत नाही. चला आपल्या राजाला नो 10-5 माळी एकोणिकाला काय म्हणतात. चला चला रे दादू बाई दादी हा. चला चला रे दादू बाई दादी हा. एका धावाची एका पुढं दिया. राजाचा बेला रामाय आले राजाचा बेला. 10-5 माळी दरबार मध्ये आले आणि राम राम का रे माळे हो. लालबाग सोडा दरबार मध्ये येण्याचं कारण कारण असताना आलो बिनकारणाचा आलो नाही महाराज. काय कारण. अहो आपल्या लाल बगीच्यामध्ये खूप मोठा जटाधारी महाराज आलाय. गोसाई. गोसाई आलाय. अरे येड्या पोट बैरागी गोसाई. असं पोट भरण म्हणून माणसानं असे काम काढलेत मंडळी की जेणेकरून या परकर्तीला त्रास होऊन आणि कमाईच झाली पाहिजे. विचार करा की तुम्ही 2-3 अभंग शिकायचे आणि 2 तास बोलायचं. पगार कमीत कमी 2000. लहान्या दर्जाचा महाराज कीर्तनकार 2000 रुपये. कार्यक्रम 2 तास. रोज किती पडला. 2000. रात्रंदिवस तुम्ही आम्ही कष्ट करणारी शेतीमध्ये रोज किती पडायला आहे. अवघड आहे. जे माणूस 2 तासामध्ये 2000 आणि वेळ 2 तास त्याच्यातच चालीतच याच्यातच अर्धा घंटा गेला. 1.5 घंटा आडव्या तिडव्या भाता मारायच्या आणि 2000 उपटाचे निघून जायचे. बघा किती परकर्तीला तकलीफ नाही पण पैसा फुल. आता बाकी आम्ही लोकांना जागरण करायचं. आता विचार करा आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम करतो 4 तास. 4 तासाची पगार. आता अलीकडे म्हणलं तरी सुपारी माई 5 ते 6 हजाराच्या पुढे 6 हजाराहून पुढे. तर मानसी रोज किती पडायला 1000. रात्रंदिवस कष्ट करणाऱ्याला किती रोज पडायला. अहो काय काय जागा खर्चही निघाय नाही. फुकटच बेजार व्हायला पगार. पण याला कधीच बसर येणार नाही बरं का. पैसा कष्टानं कमवावं लागेल. तसे पोट बैरागी गोसाई पोट भरणं म्हणून कामाचा कटाळा आला झाले गोसाई. अहो महाराज यापुढे महाराज आपल्या गावानगरीमध्ये आला नाही. याच्या पुढे येणार बी नाही असा गोसाई आहे. म्हणजे ते माळी त्या गोसायाचं वर्णन सांगू लागले कसे त्या राजाला. ऐसा गोसाईचे वळ पाणी जसं गंगाचा निर्मळ रामा. ऐसा गोसाईचे वळ पाणी जसं गंगाचा निर्मळ रामा. राया दाजी हो सिरे दाजी चटयाचा भार रूप काद चटकांबर रामा हो
राया दाजीजी भोजी रे दाजीजी. आईसा गोसाई केवळ पाणी जसं गंगेचं निर्मळ. डोई जटायाचा भार रूप काय दिशे दिगांबर. तुका म्हणे शिवशंकरान दुबळ्यावरच असे ते माळी वर्णन सांगायचे गोसाया. तेव्हा ते माळी म्हणतात गडे हो, बोला. जर असा जटाधारी महादेवासारखा गोसाई असेल हा, या प्रपंचामध्ये पडलो, पण माझ्या जीवनाला गुरु नाही, गुरु नाही, गुरुवीन अनुभव. मार्ग नाही. आता जाईल आणि या जटाधारी गोसायला काय गुरु करून येईल. म्हणून 12,000 सुबंधी काढली कोण राजा उदे भानून वजात्रे वाजू लागली. तेव्हा या दुर्जन गोसाईने विचार केला, देवा हो, माळी गेलेत, गेलेत. राजा माझ्या भेटीला फार आरोस तोला नाही लागला. यायला यायला. असं गैर बसल्यानं जमणार नाही नाही, नाही. सोंगच करायला गेला आता. हो. म्हणून विद्या मारली, हा. 3दा जमिनीला छेडी मारली. हो. ही देच्या बळावर काय तयार केलं? आय. मठ सोन्याचा बांधला, मठ सोन्याचा बांधला. सोन्याचा मठ तयार केला. पाहिलं कोण राजा होते बांधून माळ्याला हाक मारली, कार्य माळे हो. बोला. सोन्याचं घर कोणाचं दिसायला लागले. महाराज, अहो आम्ही आलतो तेव्हा काय नाही रे, झोपडी होती हो. आता त्या महाराजाने तो सोन्याचा मठ केला तयार. ज्या बहादरानं सोन्याचा मठ इथपर्यंत येवस्तोर बांधला, हे जर बहादर असा गोसाई 6 महिने गावात जर राहिला तर आपलं नगर पुरं सोन्याचं करील महाराज. समजा गावच सोन्याचं करील. हो, जटाधारी महादेवासारखा गोसाई मठामध्ये आले आणि पाहिलं कोण बर काय राजानं दर्शन घेण्याकरता. नमो नारायण महाराज म्हणून 12 बरस की 13 बरस की शादी हो गई. शादीच करायला हो, याचं लग्न झालं नाही काही महाराज. मुंडन पुढे सरकत नाही झाले. आम्ही आलतो तसं असंच बोलू लागलो बा. नमो नारायण महाराज. घेऊन घ्या रंडी. वाजता उखळली पाहायला. महाराज बोलो. मी रंडी आहे का? रंडी नाही तर क्या मरद आहे क्या फिर. महाराज हा, मी रंडी नाही, मरत नाही. हो. या गावचा राजा उदे भानू म्हणतात मला. अरे असतील या गावचा राजा असतील, मला काय येऊन घेणं देणं नाही काय. बरोबर आहे. राजापेक्षा महाराजांचा अधिकार मोठा, राजापेक्षा. पण महाराज लोक बिघडलेत काय की या काळात. हो, आता पोत्रात झाली. म्हणत नाही बरं का मी, पण जरा सही वळीला आलं म्हणून तुम्हाला इशारा देतो. आपले गिरगावकर महाराज, महाराजाचा राज्य वयाची वेळ आली. येतं तर सांगितलं राजापेक्षा महाराजांचा अधिकार मोठा आहे. केवढा गावचा राजा जर असेल तर महाराजा पुढं लोटांगण घ्यावं लागते, म्हणून त्याचं नाव महाराज. मग जेव्हा ती महाराजकी टाकून आपण राजकारणात उतरलो, त्याचं उत्तर काय होतो? पाटलाचा कोतवाल. आपली परिस्थिती नाही एवढं छाप घ्यायची, पण आम्ही त्याला जर भेटलो तर आम्ही हेच उत्तर देऊ, तुमचा अधिकार नाही. पण आता त्याला नादी लागलेत बिचारे. तिकडे योगी महाराज, असे महाराज महाराज काही माणसं बी म्हणा की त्याला काही म्हणले, पण महाराजापेक्षा राजापेक्षा महाराजाचा अधिकार मोठा आहे. तसे तुम्ही माझे गुरु. आजपर्यंत मी संसारात पडलो महाराज, पडे पडे, पण माझ्या जीवनाला गुरु नाही. हा, गुरु मंत्र द्या म्हणून. अरे बाबा, गुरु मंत्र द्यायला मी काही रिकामा नाही. गुरु मंत्र द्यायला रिकामा नाही. 8 तू माझी 8 एकच आहे महाराज. बोला. गुरु मंत्र देतो मात्र 8 आहे. माझी 8 आहे. 8 काय 8 आहे? खरं सांग, तुझ्या घरामध्ये माणसं किती आहेत? या गोसाईला काय करायचे असतील मग हे माणसं? महाराज, बोला. माझ्या घरामध्ये पब्लिक लय मांदळी आहे हो. तरी अंदाज 12,000 शिवबंदी आहे. एवढी का पुरायची? 500 बटीक माझ्या हालबाल शेवेला आहे. एवढे का पुरायचीत का नेऊन मला? मग अरे तुझ्या घरातलं कुटुंब सांग. माझ्या वंशाळीचे माणसं. हा, महाराज, बोला.
मानसिंग कुसेबा हरिचंद आणि गोपीचंद तुमच्या पायाच्या आशीर्वादानं मुलं 4 आहेत. बर लग्न चौघायचे झाले. हा 4 लेकन 4 सुना मिळून 8. एक म्हातारी एक म्हातारा. 10 माणसाचा प्रपंच आहे माझा. हो 11वा माणूस माझ्या वाड्यात आणि जलमलं नाही. अरे बाबा मी तुला गुरुमंत्र दिला असता पण माझी एक आठ आहे पाय. कोणती? अरे तू जेवायच्या आधी माझी भोबूत आली पाहिजे. लाल बगीचा. लाल बगीच्यात. सोपी आठ आहे महाराज. मुलं 4 आहेत. एका मुलाला 3 महिने जर दिले तर 3 × 12 महिने निघून जातील. हा माझ्यावर येणार नाही. हो 8 कबूल आहे. मला गुरुमंत्र द्या. काय गोर नाही आता देतो. मांडीवर घेतलं आणि गुरुमंत्र दिला. काय मंडळी जरा लक्ष लावून ऐका बरं. काय ज्याला आपण मौनी म्हणतो. मौनी 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 हा शब्द आहे, हो वस्तू नाही. एका काळामध्ये मौनी सांगतो तुम्हाला. मौनी पायी रामचंद्र वाघ्याची अवस्था. हिंगोली शहरामध्ये जवळजवळ 1.5 महिना कार्यक्रम चालले. 1.5 महिना. तेव्हा जागरणं नव्हती. या गलीत बैठक, त्या गलीत बैठक, त्या गलीत बैठक, त्या गलीत बैठक. बायानं शेर 10 रुपये गोळा करायचे. वाघ्याला जेव घालायचं आणि रात्री कार्यक्रम ऐकायचा. मनोरंजन करता काहीच नाही. 1.5 महिना पब्लिक किती? 2-2 हजार 3-3 हजार पब्लिक हिंगोली शहरामध्ये राहतो. पिंजरा पिक्चर लागला होता त्या काळात. पिंजरा. बाया म्हणायच्या आम्ही पिंजरा पिक्चर चाललो. ते आमचाच पिंजरा पाहत बसायचे. पण कळलंय अवघड असते बरं का. कळ कोथळच्या वाघ्यानं देणी कळ लावून त्या वंजारवाड्यामध्ये. मी मौनी सांगालो बरं का. मौनी कशी असते. वाघ्यानं त्या जवळले वाघे होते शिवशेजारचे आणि त्या वंजाऱ्याला दिलं सांगून म्हणले 1.5 महिना झालं तुमच्या गावामध्ये वाघे. त्याच्या जवळ मौनी आहे. जर वंजाऱ्याची एक बाई जर काढून नेली तर तुमचा वंजारवाड्याचं नाक जाईल. त्याला द्या खेदून. दररोजचे मिटिंगीतले माणसं, दररोज खर्च करणारे, चहा पाणी पाजणारे लोक. गाऊ मी किती हो मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. 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 अहो सकाळी सकाळी चिमण्या चिवचिवती. सकाळी सकाळी चिमण्या चिवचिवती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती हो. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. सकाळी गोड नाम गाऊ मी किती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. हो मार्तंड भैरव रूप मन हरती. आकाश पातळ थर थर करती. आकाश पाताळ थर थर करती. आकाश पाताळ थर थर करती. अहो मार्तंड भैरव रूप मनोहरती. आकाश पाताळ थर थर करती. पाताळ थर थर करती. आकाश पाताळ थर थर करती. मग देवा उतरले या धरतरीवरती. मग देवा उतरले या धरत्रीवरती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती हो. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. गोड नाम गाऊ मी किती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. मल्हारी गोड नाम गाऊ मी किती. अहो सोन्यान पिवळी जेजुरी झाली.
झाली जेजुरी दरबारी तुझ्या नाचे मुरुळी दरबारी तुझ्या नाचे मुरळी दरबारी तुझ्या नाचे मुरळी हा नाचे दरबारी तुझ्या वाघ्यान मुरुळी नाचे दरबारी तुझ्या वाघ्यान मुरुळी नाच दरबारी तुझ्या वाजन मुरळी नाच दरबारी तुझ्या वाजन मुरळी मग देव अवतरले या धरतीवरती मग देव अवतरले या धरतीवरती मल्हारी गोड नाम गाऊ मी किती हो मल्हारी गोड नाम गाऊ मी किती मल्हारी गोड नाम गाऊन किती हो मल्हारी गोड नाम गाऊन किती आहो मल्हारी गोड नाम गाऊ मी किती देवाच एक कोटी वराड देवाच लग्न शंकर गिरजाच हो 33 कोटी वहाड देवाच 33 कोटी वहाड देवाच लग्न शंकर गिरजाच 33 कोटी वहाड देवाच लग्न शंकर गिरजाच शिवशंकर पिवळा झाला हळद लागली देवाला हळद पिवळा झाला हळद लागली देवाला शिवशंकर पिवळा झाला हळद लागली देवाला मल्हार पिवळा झाला लागली देवाला 33 कोटी वहाड देवाच 33 कोटी वहाड देवाच लग्न शंकर गिरजाच 33 कोटी वहाड देवाच लग्न शंकर गिरजाच 33 कोटी वराड देवाच लग्न शंकर गिरजात 33 कोटी वराड देवाच लग्न शंकर गिरजात धवळानंदीचा जविला बोहुल्यावर शंकर बसला नंदीचा देवीला मौल्यावर देव बसला धवळानंदीचा जविला बोहुल्यावर मल्हारी बसला नंदीचा देवीला पवल्यावर मल्हार बसला 33 कोटी वहाड देवाच 33 कोटी वहाड देवाच लग्न शंकर गिरजाच 33 कोटी वहाड देवाच लग्न शंकर गिरजाच कोटे वराड देवात लग्न शंकर गिरजात कोटे वराड देवात लग्न शंकर गिरजात जेजुरीला जायाच हो दर्शन देवाच घ्याच जेजुरीला जायाच हो दर्शन देवाच घ्याच हो जेजुरीला जायाच हो दर्शन देवाच घ्याच हो जेजुरीला जायाच हो दर्शन देवाच घ्याच हो शिवमल्हारी पाव रे एकदा मार्ग दाव धनमल्हारी पाव पाव एकदा मार्ग दाव शिवा मल्हारी पाव रे एकदा मार्ग दाव धना मल्हारी पाव एकदा मार्ग दाव एका पायावरचा उभा एका पायावरचा उभा एका पायावरचा उभा एका पायावरचा उभा सजनाची शोभा दिसे सजनाची शोभा चैतन्याची शोभा तिचे चैतन्याची शोभा सुरस घालून दाव दाव एकदा मार्ग दाव शिवमल्हारी पाव पाव एकदा मार्ग दाव अरे शिवा मल्हारी पाव रे एकदा मार्ग दाव धना मल्हारी पाव एकदा मार्ग दाव एक माळ समाज बयान कणरा परणाया एक माळ समाज बयान कणरा परणाया अग ये ग माझी बया
भेटीला याला लागल आणि त्या नवऱ्याला पिवळे वस्त्र नेसायला पिवळ्या मनवळा प्रकाशाच्या चिंतामणे वारू मल्हार परू मल्हार झाले स्वारू वारू झाले वरच्या वरू वारू तुझ्या टाया लोक लागले पाया माझी बयाले खंडराज पहिलाया माझी बयाले महाराज पहिलाया कोटी देव मारू बघाव गाव तुळजापुराला जावं कैवारी तुका पाहिला न्याव नाही वरला ठिकाणती मल्हारी म्हणताय रावती मल्हारी मारी त्याच्यावरती मल्हारी बसल्या हायवती मल्हारी छाया पार्वत्यारी वर माया माझी बयाले महाराज पहिलाया माझी बयाले खंडराज पहिलाया वर बाप शंकर पिता वर झाला धंदीवरचा कर जोडून या समर्था लग्नात दारी आता निरणी आकारीला मल्हारी मागा तेरा तेरा उंच मताई राईला मल्हारी जागृती छाया चौघडा वाजत नया माझी बयाले महाराज पहिलाया माझी बयाले खंडराज पहिलाया हनुमंताची मान वस्त्र पडले जाऊन शेटीना पहा गोरा मल्लू खान निर्मळ चालला उगारतान मानवा स्वारी आली मल्हारी तुका धरली माता पाचारली मल्हारी माडीवर गेला मल्हारी का बोलला मल्हारी ब्राह्मणाच्या वेदा शंकाच्या वनाद मल्हारी देवाचा गसीदा मल्हारी पांडूवर पडती मल्हारी पांडूचा गसीदा मल्हारी देवावर पडती मल्हारी जगन लागल चरित मया भट ब्रह्माने मागाया माझी बयाले खंडराज पहिलाया माझी बयाले महाराज पहिलाया पाच्या रोजी साडे माझा देवण घेतले कड्या उद्याच वाटा इडे आंबारी जाऊन बसले पुढे गेले ते जोरी कारण मल्हारी वळा मल्लू खान मल्हारी भगताचं तिरुपत म्हण मल्हारी दासाचं तिरुपत म्हण मल्हारी मानू आहे बचला गती पाया अशी कृपा तुझ्या राय माझी बयाले खंडराज पहिलाया पंचान हैवान देवा सर्व तो निळा मल्हार सर्वे सो निळा खंडा नरवे माळ गळा सुमनाच्या महाळा जय देव जय देव कोंड्यानं भट्टा करून आरती साहेबा करून आरती ओवाळा नवरा ओवाळा तो भाजारानी म्हाळता पती जय देव मल्हारी राया मारतंड राया आरती वाळू भावारती वाळा तुझी करवंडुकाया जय देव खंड बदले मलकासूर दैत्य बदले मलकासूर दैत्य घालून पायातली घालून चरणातली केला असुराचा घात जय देव मल्हारी राया मारतंड राया आरती वाळू भावारती वाळा तुझी करवंडुकाया जय देव होरती गज भार माया रेणुका येती भवानी जगदंबा येती अनंत वाघ्या मुरळ्या नवसे गणराज गणपती जय देव मल्हारी राया मारतंड राया आरती वाळू भावारती वाळा तुझी करवंडुकाया जय देव राम नाम गाईला मस्तकी हात ठेविला दयाळा पंजारे ठेविला भिऊ नको भगता भिऊ नको सेवका उजवा प्रसाद दिला मुखाने येळपट बोलती शिवार बोलती उत्का पादळल्या जाती शिवा मल्हारीचा पार्वती शिवार हेगडे प्रधान महाराज की बोल भवानी माता की जय।
गणपती पते शिव हर हर बाळूमामाच्या नावानं येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार राम 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 राम